कोल्हापुरातील व्ही.टी. पाटील स्मृती भवनमध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि नाबार्डतर्फे आयोजित मिलेट महोत्सवाचा समारोप आज झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना त्यांनी मानवाच्या आरोग्याला तृणधान्याची आवश्यकता असून ती योग्य प्रमाणात शरीराला मिळाली पाहिजे असं सांगितलं। मात्र आता लोक तृणधान्य विसरून गेलेत। लोकांना यापूर्वी चपाती माहीत नव्हती। आता मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात मिलेट हेच सर्वोत्कृष्ट असेल असा विश्वास विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी व्यक्त केला। मिलेट महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तृणधान्याला बाजारपेठ उपलब्ध झाली आहे। कच्चा माल मिळत नाही, त्याचा पुरेसा पुरवठा झाला पाहिजे। जुन्या पद्धतीच्या आहाराचा विचार करावा लागणार आहे। सध्याच्या आकर्षक खाद्यपदार्थांचा आपण बळीचा बकरा झालो आहोत असंही त्यांनी सांगितलं। डॉक्टर संदीप पाटील यांनी आहार आणि विचार संस्कृती बदलत असून अनेक आजार हे चुकीच्या खाद्यपदार्थांमुळे होत असल्याचं सांगितलं। त्यामुळे रोजच्या आहारात तृणधान्य वाढवण्याचा सल्लाही त्यांनी दिला। यावेळी विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांच्या हस्ते मिलेट महोत्सवामध्ये सहभागी शेतकरी, महिला बचत गट आणि उत्पादक कंपन्या यांचा प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। या मिलेट महोत्सवाला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। यामध्ये प्रामुख्याने गावरान ज्वारी, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील नाचणी पदार्थ आणि रायपूर येथील विशेष पाककृती या महोत्सवातील आकर्षण ठरलं। 4 दिवस चाललेल्या या महोत्सवात सुमारे 18 लाखांची उलाढाल झाली। यावेळी पणन विभागाचे उपसर व्यवस्थापक सुभाष घुले, प्रतीक गोणुगडे, ओंकार माने, प्रसाद भुजबळ, अनुप थोरात आदी उपस्थित होते।